नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण एक सिरीज सुरू केलेली आहे, बरोबर आहे. 15 मार्च रोजी जे काही पेपर झाले त्या पेपरचं विश्लेषण आपण करतो आणि त्यामधले गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न कशी सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे ते आपण पाहिलं. जे कठीणात कठीण प्रश्न वाटतात, ज्या प्रश्नांमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा वेळ गेला, असे प्रश्न आपल्याला कसे सेकंदामध्ये त्याचं उत्तर काढायचं, कशा ट्रिक त्याला लावायच्या असतात, कसा विचार पेपरच्या वेळेस करायचा असतो, याचं संपूर्ण विश्लेषण आपण करणार आहोत. सोलापूरचा हा पेपर आहे. मागच्या वर्षी जर तुम्ही बघितलं असेल तर सर्वात कठीण पेपर सोलापूर भंडाऱ्याचा आलेला होता. आपण भंडाऱ्याचा अनालिसिस केलेला आहे आणि आता सोलापूर या जिल्ह्याचा जो पेपर होता त्या पेपरचा अनालिसिस आपण करणार आहे. व्हिडिओ जर तुम्ही पूर्णपणे पाहिला तर निश्चितच तुम्हाला कॉन्फिडन्स येईल किंवा ते समजेल की पेपर किती सोपी होता. जर त्याला सोप्या पद्धतीने सॉल्व्ह केलं असतं तर कोणता प्रश्न कठीण आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी पाहायचं आहे, बरोबर आहे. तर जास्त वेळ न घालवता सरळ आपण प्रश्न घेऊया. पहा काय दिलेला आहे. सोलापूरचा पेपर आहे, कसा होता आणि त्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत, गणित आणि बुद्धिमत्तेचं पूर्ण विश्लेषण, बरोबर आहे. प्रत्येक प्रश्न आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. काही एक दोन प्रश्न मी तुम्हाला देईल, त्या प्रश्नांचं उत्तर काढून तुम्हाला कमेंट करायची आहे, बरोबर आहे. बाकी सर्व प्रश्न जे आहे त्या प्रश्नांचं उत्तर मी घेणार आहे. पहिला प्रश्न जो आहे तो स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. पहा, या पहिल्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे, बरोबर आहे. पहा, पहिल्या प्रश्नामध्ये काय आहे, सर्वात मोठी ऋण संख्या कोणती. मग आता हा सर्वात सोपी प्रश्न होता. सर्वात मोठी ऋण संख्या कोणती. पहिलं ऑप्शन तर नाही आहे. का बरं? कारण ती ऋण नाही आहे, ती काय धन संख्या आहे. मग उरलेल्या 3 ऑप्शन मधून कोणती ऋण संख्या जी आहे ती आपल्याला काय पाहिजे, सर्वात मोठी पाहिजे. आणि हे आपल्याला माहित आहे, अत्यंत बेसिक आहे की जो नंबर जर ऋण असेल तर जी संख्या लहान ती काय असते, मोठी, बरोबर आहे. आपल्याला जर विचारलं -5 आणि -3 यामध्ये मोठी संख्या कोण आहे, -3. आणि हेच कारण असते, प्रश्न ज्यावेळेस आपल्याला विचारला जातो की सर्वात मोठा ऋण पूर्णांक कोणता, त्याचं उत्तर काय असते, -1. आणि आपल्याला विचारलं काय, सर्वात मोठी ऋण संख्या, तर या तिघांमध्ये जी लहान ती मोठी असेल, कारण तीनही ऋण आहे आणि याच्यामध्ये लहान कोण आहे, -1. तर आपलं उत्तर काय असणार आहे, -1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. पुढचा प्रश्न पहा काय दिलेला आहे, बरोबर आहे. प्रश्न दिला आपल्याला की आईचे आजचे वय तिच्या मुलीच्या 3पट आहे, बरोबर आहे. कोणाचं वय, आई, बरोबर आहे. आणि कोणाच्या 3पट आहे, मुलीच्या. आता मुलीच्या 3पट आहे म्हणजे याचा अर्थ तो रेशो किती असणार आहे, 3:1, बरोबर आहे. जर आईचं वय मुलीच्या वयाच्या 3पट आहे, असं समजू की मुलीचं वय 1 आहे, तर आईचं वय किती असणार आहे, 3. 10 वर्षानंतर, किती वर्ष समोर गेलो मी, 10, बरोबर आहे. 10 वर्ष मी समोर गेलो तर आईचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट असेल, बरोबर आहे. 10 वर्षानंतर काय होईल, आईचे वय दुप्पट म्हणजे काय, 2 पट, बरोबर आहे. कुणाच्या वयाच्या मुलाच्या वयाच्या, मुलीच्या वयाच्या 2 पट असणार आहे. मग आता याच्यामध्ये जर हे फरक सारखा नाही, रेशो 3चा 2 झाला, इथं 1चा 1 बदललाच नाही, अशा वेळेस आपण काय करतो, रेशो बॅलन्स करतो. बॅलन्स कसा करतात, याच्या 2 पद्धती आहेत. एक तर या रेशो मधला फरक घ्यायचा, बरोबर आहे. रेशो मधला जर फरक घेतला तर ठीक, नाही तर मग काय करतात की एक संख्या जी लहान रेशो आहे त्याला दुप्पट करून पाहायचं. 2ची दुप्पट 4 म्हणजे 3 आणि 1 4, 1ची दुप्पट 2 म्हणजे 1 आणि 1 2. तर मला समजलं की या रेशोला जर दुप्पट केलं तर 2ची दुप्पट किती होणार आहे सांगा, कारण तो रेशो होता 2:1. 2ची दुप्पट 4 आणि 1ची दुप्पट किती, 2. पहा, रेशो कितीनी वाढला, 1नी. इथंही रेशो कितीनी वाढला, 1नी. मला समजलं रेशो 3चा 4 किंवा 1चा 2 झाला, किती वर्ष लागले, 10. तर रेशो मध्ये 1 म्हणजे किती वर्ष, 10 वर्ष. रेशो मध्ये 1 म्हणजे किती वर्ष, 10 वर्ष. मला काय सांगायचं आहे, तर तिचे आजचे वय किती, बरोबर आहे. आईचे वय मुलाच्या दुप्पट होईल, तर तिचे आजचे वय किती, म्हणजे आईचं वय सांगायचं आहे. रेशो मध्ये 1 म्हणजे 10 वर्ष, आईसाठी कोण आलाय, 3. तर 10 त्रिक किती, 30, बरोबर आहे. तर आपलं उत्तर किती असणार आहे, ऑप्शन क्रमांक बी, 30 हे आपलं उत्तर असेल. जर रेशो बॅलन्स नसतील तर त्याला बॅलन्स करायचा असतो. 2 पद्धती आहे, पण हा सोप्या पद्धतीनं बॅलन्स झाला. आपण ती संख्या दुप्पट केली आणि त्याला बॅलन्स केला म्हणजे वेळ आपल्याला लागणार नाही. पहा आपल्याला काय दिलेला आहे. पुढचा प्रश्न जर वाचला, सतीश त्याच्या पगारातून 203 भाग पत्नीकडे दिला, बरोबर आहे. सतीशचा जो काही पगार आहे
याच्यातल्या 3 भागातला 2 भाग कोणाला दिला? पत्नीला दिला. तर पत्नीला दिलेला भाग किती आहे? पत्नीला दिलेला भाग आहे 2. त्याचा एकूण पगार किती आहे? 3. बरोबर आहे. आणि तिने म्हणजे कोणी? पत्नीने त्यातून 5/8 भाग त्याच्या मुलांच्या शाळेची फी भरली. बरोबर आहे. आता आता इथं काय दिलं की जेवढा पगार होता, बरोबर आहे, म्हणजे काय, तिने त्यामधून पत्नीला दिलेला किती आहे? 2. आणि इथं पत्नीला दिलेला किती आहे? 8. 8 मधला पत्नीला जेवढा दिला त्याच्यातला 5 भाग. तर आपल्याला हे सारखं करायचे आहे. मग पत्नीला 8 करायचं आहे, तर या रेशोला किती निघून? 4 ने. बेचूक किती? 8. पत्नीला किती दिला? 8 भाग. बरोबर आहे. बेचूक 8, 3 चूक किती? 12. त्याचा एकूण पगार किती झाला? 12. आता बघा, पत्नीजवळ जर 8 भाग आहे तर 8 भागातला 5 भाग काय भरली? शाळेची फी भरली. बरोबर आहे. 8 भागातला 5 भाग शाळेची फी भरली. आता क्लिअर आहे. 12 भाग म्हणजे एकूण पगार 8 पत्नी जोड दिला. या 8 पैकी 5 भाग पत्नीने फी भरली. काय म्हटलं? जर शाळेची फी 18,750 आहे, म्हणजे 5 ची किंमत किती आहे? 18,750 आहे. तर सतीशचा पगार किती? म्हणजे एकूण पगार म्हणजे कोण? मला 12 ची किंमत सांगायची आहे, किती असेल. बरोबर आहे. 12 ची किंमत सांगायची आहे. 5 ने जर भागलं म्हणजे काय करतो आपण? बरोबर आहे. याला 5 ने भागायची, डबल करतो. 18 ची डबल 36, 75 ची डबल 150, 36 आणि 150 किती होतील? 3750. बरोबर आहे. किती होणार आहे? 3750. म्हणजे मला इकडेही कशाने गुणायचं आहे? 3750 ने गुणायचं आहे. तर 12 शून्य शून्य, 12 पंच 60, हातचे किती आले? 6. 12 साती 84, 6 90, हातचे आले 9. 12 त्रिक 36 आणि 9 किती? 45. म्हणजे माझं उत्तर किती आलं? 45,000. तर त्याचा एकूण पगार किती होता? 45,000 होता. नाही तर काय करावं लागेल? या प्रश्नामध्ये बरेच लोक, हा ट्रॅप आहे, याच्यामध्ये फसतात. काय करतात? एक्स आणि वाय घेतात. समजा याचा पगार एक्स मानू, पत्नीला दिलेला पगार वाय मानू, काही आवश्यकता नाही. फक्त पत्नीला 2 दिलेला आहे आणि या पत्नीला जो 2 दिला त्याच्यातला 5 भाग तो ती फी भरते. तर मला फक्त हे सारखे करायचे होते. मी इथं 8 लिहिला. बरोबर आहे. पत्नीला दिलेला पगार, तर हा पगारही मी 8 केला. म्हणजे हा किती आला? 12. तर 5 म्हणजे एवढे, तर 12 म्हणजे किती? उत्तर किती? 45,000. यापेक्षा सोपी पद्धत त्याला नसणार आहे. पहा पुढचा प्रश्न काय दिला. प्रश्न आपल्याला दिलेला आहे, सुधीरचे वय. बरोबर आहे. आता हे आज आपल्याला माहित आहे की कधीही या प्रश्नांमध्ये जेव्हा वय दिलेलं असते, ते वयवारीचा कोणताही प्रश्न असो, पहिले आज त्या ठिकाणी लिहायचं. आज दिलेला आहे. पहा काय दिलेलं आहे. आता सुधीरचे वय किती वर्षापूर्वी? 15 वर्षापूर्वी जर आपण गेलो तर सुधीरचे वय किती वर्ष आहे? 35 वर्ष आहे. किती वर्षापूर्वी आहे? 15 वर्षापूर्वी. आज वय किती असेल मग? 50. बरोबर आहे. आजचं वय काढलं 50. तर तो किती वर्षांनी 65 वर्षाचा होईल? तर 50 चा तो 65 होईल. किती वर्ष लागतील? 15. बरोबर आहे. तर आपलं उत्तर किती असणार आहे? 15. ऑप्शन क्रमांक ए हे आपलं उत्तर असायला पाहिजे. पुढचा प्रश्न पहा काय म्हणाला. दिलीप कोणाला म्हणाला? बघा, दिलीप ब्लड रिलेशनचा हा प्रश्न आहे. दिलीप प्रतापला म्हणाला, तुझ्या आईच्या बहिणीच्या, बरोबर आहे, मुलाची मावशी. मग आता समजा हा दिलीप प्रतापला म्हणाला, तर प्रताप बद्दल काय बोलत आहे? हा प्रताप. बरोबर आहे. प्रतापला म्हणालाय तुझी आई, म्हणजे ही प्रतापची कोण? आई. बरोबर आहे. आईची कोण? बहीण. बरोबर आहे. म्हणजे ही प्रतापची कोण? मावशी. बरोबर आहे. ही प्रतापची मावशी. तो म्हणत आहे तुझ्या आईच्या बहिणीच्या मुलाची, म्हणजे हा याचा कोण? मावस भाऊ. बरोबर आहे. हा मुलगा म्हणजे हा मावस भाऊ. मुलाची मावशी. आता याची मावशी कोण? ही प्रतापची कोण? आई. ही कोण आहे? माझी आई आहे. म्हणजे याचा अर्थ हे दोघं कोण झाले? भाऊ. आणि हे कोणते भाऊ आहेत? मावस भाऊ आहेत. बरोबर आहे. आता मामा भाचा आहे का? नाही. मित्र आहेत का? ते नाही. रिलेशन मध्ये आहेत. मामे भाऊ नाही आहे, कारण ह्या दोन कोण आहेत? बहिणी आहेत. तर याचा अर्थ त्याचं उत्तर काय असणार आहे? भाऊ भाऊ हे उत्तर असायला पाहिजे. तर अत्यंत सोपी प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता. पुढे पहा, गटात न बसणारा आपल्याला ओळखायचा आहे. मग आता गटात न बसत तर पाहायचं की गट कसा तयार केलेला आहे ते आपल्याला पाहायचं आहे. काय दिलं पहा. यम किती आहे? 13. बरोबर आहे. आणि आर किती आहे? 18. 13 दुनी 26. बरोबर आहे. आणि पुढे काय दिलेलं आहे? यम 13, आर किती आहे? 18. तर यांची बेरीज किती दिली? 38. पुढे पहा,
पी किती आहे 16 अधिक यम किती आहे 13, 16 आणि 13 किती होतात 29. पुढे आर किती आहे 18 आणि के किती आहे 11, 18 आणि 11 किती होतात 29. व्ही किती आहे बरोबर आहे व्ही आहे 22 अधिक के के किती आहे के आहे 11 बरोबर आहे के आहे 11. 22 आणि 10 32, 32 आणि 1 किती होतील 33 बरोबर आहे 33. इथं 31 दिलेला आहे आणि इथं यम 13 आहे आणि आर किती आहे 18 बरोबर आहे. आता आर जर 18 आहे तर 18 आणि 3 किती झाले 18 आणि 3 21 आणि 10 31. तर इथं बेरीज असायला पाहिजे 31 आणि इथं दिलेली आहे 31 दिलेली आहे पण समोर ए प्लस दिलेला आहे. तर मला असं वाटतं की या दोन पैकी एक कुठलं तरी उत्तर असेल. या दोन पैकी एक तर ते इथं टाईप करताना मिस्टेक झालेली असेल बरोबर आहे पण या दोन पैकी एक उत्तर असायला पाहिजे कारण ही बेरीज 33 येते आणि ही बेरीज 31 असेल. तर मला असं वाटतं की हे जर प्रिंट मिस्टेक असेल आणि हे जर 31 असेल तर हे ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं उत्तर असायला पाहिजे बरोबर आहे. आता हे चुकून त्या ठिकाणी काहीतरी टाईप झालाय तर ते तुम्हाला पेपरमध्ये पाहावं लागेल काय दिलेलं होतं. पुढचा प्रश्न पहा काय दिलेला आहे. प्रश्न आपल्याला हा ऑडमॅन आउट नाहीये हा काय आहे अॅनालॉजीचा प्रश्न आहे कारण आपल्याला काय दिलेला आहे एक अॅनालॉजी दिलेला आहे आणि अॅनालॉजी मधून म्हणजे याला म्हणतात सहसंबंध. मनुष्याचा संबंध जो नाकासोबत आहे तो झाडाचा या ऑप्शन मधला कशासोबत आहे. आता मनुष्याचा नाकाशी काय संबंध आहे तर मनुष्य श्वास कशाने घेते नाकाने. नाकाचा उपयोग काय आहे श्वास घेण्यासाठी जनरली बरोबर आहे. मनुष्य नाकाने श्वास घेते. झाड काय करते बरोबर आहे प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये झाड कशाने श्वास घेते तर झाड कशाने श्वास घेते पानाने श्वास घेते. त्याच्यामुळे त्याचं उत्तर काय असणार आहे पान हे त्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. पुढे पहा काय दिलं आहे प्रश्न क्रमांक 8. आता हा इतका लॉजिकल प्रश्न आहे याला जर तुम्ही वेळ दिला बरोबर आहे पाहायचं कॉम्पिटिशन मध्ये आपण कुठपर्यंत टिकतो. 100 पैकी काय केले पहा एका परीक्षेत 2 गुण मिळतात जर तुम्ही प्रश्न बरोबर सॉल्व्ह केला तर. चुकीच्या उत्तराला 1 गुण कमी होतो म्हणजे निगेटिव्ह आहे 1 गुण तुमचा कमी होतो. अश्विनीने 100 पैकी 75 प्रश्न सॉल्व्ह केले. तिने पूर्ण नाही सॉल्व्ह केले. किती केले 75 प्रश्न सॉल्व्ह केले तेव्हा तिला 129 गुण मिळाले. तर तिने किती प्रश्न बरोबर केले. सर्वात पहिले काय होईल पहा जर तुम्हाला लॉजिकल समजत असेल तर हे दोन्ही ऑप्शन कट होतील. का बरं कट होतील कारण इथं शेवटी कोण आहे 5 बरोबर आहे. आता 75 पैकी 75 भेटले असेल तर सरळ ते 150 होतात. एकही चुकला नाही तर हे उत्तर नाहीये. 65 जरी केलं बरोबर आहे तर हे 130 मधून 10 गेले बरोबर आहे तर हे 129 मिळाले. उत्तर यांच्यापैकी एक आहे. आता लॉजिकल पहा काय होईल या 1 ची डबल केली तर किती होतात 2 बरोबर आहे म्हणजे 71. 71 ची डबल केली तर काय होईल इथं 2 येईल. आता चुकले किती बरोबर आहे चुकले त्या ठिकाणी 71 बरोबर असतील तर 4 चुकले म्हणजे हे 12 होतील आणि 4 दोन्ही किती 8 बरोबर आहे. आता 12 मधून जर आपण 8 गेले तर मग आपल्याला त्या ठिकाणी उत्तर येते का हे लॉजिकल उत्तर होतं. मग आता सांगा या 2 पैकी तुम्हाला काय उत्तर वाटते. समजा काय करू आपण त्याला जर 71 असतील तर 71 दुनी किती होतील 7 दुनी 14 बरोबर आहे 142. तिला गुण येतील 142. वजा जर आपण 8 केले बरोबर आहे 142 मधून जर वजा 8 केले तर 129 येतात का नाही बरोबर आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर किती आहे 68 हे आपलं उत्तर असायला पाहिजे बरोबर आहे. उत्तर किती 68. परीक्षेमध्ये इथपर्यंतच तुम्हाला वेळ लागायला पाहिजे पण 68 जर केले तर 68 दुनी किती साइन दुनी 12 बरोबर आहे 120 आणि 8 दुनी 16 136. आता 68 बरोबर आहे तर 75 पैकी चुकले किती बरोबर आहे 7 यामधून बरोबर आहे 7 चुकले तर 7 जर आपण वजा केले तर हे किती येतात 129. तर आपलं उत्तर कुठलं असणार आहे 68. पण आता लक्ष द्या पुन्हा मी एकदा फक्त सांगत आहे की या प्रश्नाला सॉल्व्ह कसं करायचं होतं. मला समजलं 75 प्रश्न आहे उत्तर नाही शेवटी 5 आहे कारण शेवटी 5 म्हटलं तर ऑड नंबर यायला नाही पाहिजे 120 130 असे काहीतरी यायला पाहिजे होते हे 2 नाही आहे. मग 71 आहे तर मी लास्ट डिजिटून पाहिलं किंवा इथं पहा 8 दुनी किती 16 बरोबर आहे 8 दुनी 16 शेवटचे 2 डिजिट चुकले किती 7 16 मधून 7 गेले बरोबर आहे तर किती उरले 9 तर शेवटी कोण आहे 9 आहे.
सेकंदामध्ये हा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकते जर युनिट डिजिटून तुम्ही सॉल्व्ह केला तर. पुढे पहा काय दिलेलं आहे. अजित एका वर्गा आता हा कशाचा प्रश्न आहे. प्रश्न आहे रँकिंगचा. अजित वर्गामध्ये गुणानुक्रमे 12वी असून खालून 34वी आहे. बरोबर आहे. 12 आणि 34 हे दोन एकाच व्यक्तीचे दोन जर आपल्याला डायरेक्शन किंवा दोन्हीकडून जर त्याचा क्रमांक दिला तर काय करतो आपण. दोघांचे ऍडिशन आणि एक त्यामधून मायनस करतो. बरोबर आहे. तर किती झाले 46. 46 मधून एक वजा करा तर उत्तर किती येणार आहे 45. म्हणजे उत्तर किती येईल 45. 70 ते 80% लोक याला पेन घेत नाही कारण दोघांची बेरीज मधून एक वजा करायचा असतो. पुढचा प्रश्न पहा काय दिला आहे. चांगल्या प्रकारे पिसलेल्या बरोबर आहे कार्डचा हा प्रश्न आहे. चांगल्या प्रकारे पिसलेल्या कार्डच्या पॅक मधून कार्ड काढले आले तर काढलेले कार्ड संख्येचे कार्ड असण्याची शक्यता आहे. आपल्याला माहित आहे की इथं अशा प्रकारे असतो तर हा एक हा अंक नसतो. कुठून पासून चालू होते 2 ते कुठपर्यंत 10 पर्यंत अंक असतात. हे अंक येण्याची शक्यता किती. आता 2 ते 10 म्हणजे हे किती अंक आले 9. बरोबर आहे. आणि जे वेगवेगळ्या कलरचे असतात ते किती असतात 4. बरोबर आहे. 4 वेगवेगळे असतात. 2 रेड आणि 2 ब्लॅक. तर ते किती असतात 4. नमचूक किती 36. टोटल किती असतात कारण हे येण्याची शक्यता आपण घेत आहोत. टोटल किती असतात 52. याला जर भाग दिला तर काय होईल पहा. नमचूक 36 आणि तेरचूक 52 म्हणजे याची प्रोबॅबिलिटी आपण काढली काय येणार आहे 9/13 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 10. बरोबर आहे. पुढचा पहा काय दिला. पुन्हा आपल्याला तशाच प्रकारचा प्रश्न दिला. याला समजून सॉल्व्ह केलं तर अत्यंत सोपी आहे. 2 फासे पटावर टाकले तर त्यांच्या बाजूवर समान अंक येतील. बरोबर आहे. आता फासे जर टाकले तर त्याच्यामध्ये किती असतात 6. बरोबर आहे. तुम्ही खेळले असाल तर 6 अंक जास्तीत जास्त येऊ शकतात. आता काय होईल हे 6 वेळा टाकले आणि हे 6 वेळा टाकले. बरोबर आहे. तर 6 गुणिले 6 बरोबर आहे. प्रोबॅबिलिटी टोटल किती 36. 36 पैकी समान अंक काय येऊ शकते 1 ते 1 1 2 2 3 3 4 4 5 5 किंवा 6 6 म्हणजे किती वेळा 6 वेळा. बरोबर आहे. तर 6 1 6 6 6 36 म्हणजे उत्तर किती येणार आहे 1/6 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. दोन्ही प्रश्न जे होते अत्यंत सोपे प्रश्न त्या ठिकाणी टाकलेले होते. बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा कशावर दिलेला हा प्रश्न आहे. पहिल्या 30 नैसर्गिक संख्यांमधून निवडलेली संख्या ही अविभाज्य म्हणजे मूळ संख्या असल्याची संभाव्यता काढा. आता मला माहित आहे टोटल किती संख्या घेतल्या आपण 30. या 30 मधले पहिल्या 30 संख्यांमध्ये मूळ संख्या किती आहे हे माहित पाहिजे आपल्याला. 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती आहे 25. बरोबर आहे. जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत 8. संख्या मूळ संख्यांची अदलाबदल केली तरी मूळ संख्या येतात. संख्या किती आहे 9. बरोबर आहे. आणि 1 ते 30 मध्ये मूळ संख्या किती आहे 10 आहेत हे आपल्याला माहित पाहिजे. मग 10 कट केलं तर किती येणार आहे 1/3. बरोबर आहे. तर उत्तर किती येईल 1/3 म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर असायला पाहिजे. पुढचा प्रश्न पहा काय दिला. एका बुद्धिबळाच्या चेस पटावर एकूण किती चौरस आहे. एकूण विचारलं मला. बरोबर आहे. एकूण चौरस किती आहे तर आपल्याला माहित आहे 8 घरं त्याच्यामध्ये असतात. आता जर मला हे सॉल्व्ह करायचं असेल तर असं करावं लागेल 8 8 64. एकूण विचारलं म्हणून 7 7 किती 49 असं मला टोटल यांचं काढावं लागेल 1 2 3 4. मग वर्ग काढताना याच्यापेक्षा सोपी काय आहे टोटल किती आहेत 8. याच्या पुढची संख्या कोण आहे 9 आणि 8 आणि 9 किती 17. याला भागीला काय करतो आपण 6. हे मी काय केलं लक्षात घ्या. हे कशाची ट्रिक आहे 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग डॉट 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 कुठपर्यंत 8 चा वर्ग. यालाच आपण शॉर्टकटपणे असं लिहू शकतो. आता जर मी याला कट केलं तर काय होईल पहा 3 दुनी 6 3 त्रिक 9. बरोबर आहे. बे एक बे बेचूक 8 म्हणजे किती उरले 4 त्रिक 12. 12 गुणीला किती आहेत 17. बरोबर आहे. 17 दुनी 34 हातचे आले 3. 17 1 17 आणि 3 बरोबर आहे किती होतील 17 आणि 3 20 म्हणजे आपलं उत्तर किती यायला पाहिजे 204. तर एकूण चौरस किती असायला पाहिजे 204 चौरस असायला पाहिजे. पुढे पहा काय दिलेला आहे. आता हा प्रश्न जो आहे याला कसं टॅकल करता याच्यावर रिझल्ट असते. असे काही प्रश्न की जो तुमचा वेळ वाचवणार आहे. तर हा प्रश्न तुम्हाला दिला याच्यामध्ये तुम्ही कसा वेळ वाचवता
काय दिलेलं आहे पहा, 1/1/1984 ला रविवार आहे, तर 26/8 म्हणजे 26 ऑगस्ट 1984 ला कोणता वार येईल. मला समजलं जानेवारी पासून ऑगस्ट पर्यंत जायला 8 महिने मला कॅल्क्युलेशन करावं लागेल. पण मला एवढं माहित आहे, जर पहिला दिवस आणि हे 84 याच्यावर सगळा प्रश्न आहे. 84 काय आहे, लीप वर्ष आहे. जर वर्षाचा लीप वर्ष असेल तर जो वार आपल्याला दिलेला असतो त्याच्या पुढचा वार शेवटच्या दिवशी असते. म्हणजे मला एवढं समजलं, 31 डिसेंबर बरोबर आहे 1984 ला कोणता वार असेल, रविवारच्या पुढचा कोणता वार, सोमवार बरोबर आहे. आणि मला दिलेलं काय आहे, 26 ऑगस्ट बरोबर आहे. 26 ऑगस्टला कोणता वार असेल मला काढायचा आहे. आता मला सांगा ऑगस्टचे महिने किती वाजले, बरोबर आहे. इथं मी लिहितो ऑगस्टचे महिने किती वाजले, 31चा आहे, 4 आणि 1 किती 5. ऑगस्ट नंतर काय तो सप्टेंबर, सप्टेंबर 30 म्हणजे 2, हे सगळ्यांना तुम्हाला माहित आहे. ऑक्टोबर 31, 31 म्हणजे किती 3 बरोबर आहे. 31 मधून 28 गेले 3. मग ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर, 30 म्हणजे किती 2 आणि डिसेंबरच्या 31 पर्यंत आलो तर डिसेंबर म्हणजे काय 3 बरोबर आहे. आता कट काय होईल, 5 आणि 2 7 कट होतील, 3 आणि 3 6 आणि 2 8, 8 म्हणजे काय 1. हे तुम्ही सगळं शिकलेले आहे, हे मी फक्त एक्सप्लेन करत आहे. 8 म्हणजे काय 1. इथं जो काही वार असेल त्याच्या एक वार आपण समोर गेलो तर सोमवारच्या अगोदर कोणता दिवस येते, रविवार. म्हणजे याचं उत्तर काय येईल, रविवार येईल. ज्या लोकांनी अशा प्रकारे सॉल्व्ह केलं त्यांचा वेळ वाचला. नाही तर ज्यांनी जर इथून सुरू केलं असेल जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि डॉट 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 कुठपर्यंत, ऑगस्ट पर्यंत, तर हा लागणारा वेळ जो आहे तो खूप जास्त आहे. त्याच्यामुळे या पद्धतीने सॉल्व्ह करायचं होतं. पुढचा प्रश्न पहा काय दिलं, एका संकेतामध्ये बरोबर आहे. म्हणजे हा काय आहे, कुट प्रश्न आहे. 8 आणि 6 म्हणजे किती 42, 7 आणि 5 किती आहे 30, 9 आणि 3 24 तर 6 आणि 4 किती. मला समजलं 8च्या पाड्यात 42 येत नाही पण 6च्या येतात, 6 7 42. 7च्या पाड्यात 30 नाही पण 5च्या येतात, 5 30. 9च्या पाड्यात 24 येत नाही पण 3च्या येतात, 3 8 24. तर मला समजलं की इकडे पहिला जो अंक आहे याच्यामध्ये इथं एक वजा केला, इथंही वजा केला आणि इथंही वजा केला, तर या पहिल्या अंकामध्ये एक वजा केला 5, 5 चूक किती 20. म्हणजे ऑप्शन काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक ए हे आपलं उत्तर असायला पाहिजे. पुढचा प्रश्न पहा, 1 ते 57 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती होईल. हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आपण 1 ते 57 मध्ये विषम संख्या किती आहे, जर 1 ते 10 मध्ये विषम संख्या किती आहे 5 आणि 1 ते 11 मध्ये किती आहे 6 आहे. का बरं, कारण ही पेयर आहे बरोबर आहे. या पेयर मध्ये अर्ध्या समान अर्ध्या काय असतात विषम, पण 1 ते 10 नंतर येणारी 11 ही एक एक्स्ट्रा आहे म्हणून तिथं किती लिहिले 6. आता पहा 57च्या अगोदर येणारी समसंख्या कोण आहे 56, 56 मध्ये अर्ध्या समान अर्ध्या विषम किती 28 बरोबर आहे. आणि 56 नंतर येणारी 57 काय विषम आहे, म्हणजे 28 आणि 1 किती 29 विषम संख्या 57 संख्यांमध्ये आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे समसंख्यांची बेरीज असेल तर अधिक 1 करून आपण गुणतो, विषम संख्यांची बेरीज असेल तर त्या संख्येचा वर्ग काढतो. 29चा वर्ग म्हणजे उत्तर किती 841, हे आपलं उत्तर असायला पाहिजे बरोबर. ऑप्शन क्लोज नव्हते पण ते सरळ वर्ग असल्यामुळे आपल्याला उत्तर त्या ठिकाणी काढता येईल. पुढचा प्रश्न पहा काय आहे, तर मला असं वाटते की याला सॉल्व्ह करायचं काम नाही, निश्चितच तुम्हाला समजलं असेल. याचं उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक बी, रोमन संख्येमध्ये फक्त त्या लिहायच्या आहेत. पुढे पहा काय दिलेलं आहे. आता हा प्रश्नही काही लोकांनी याला गुणाकार केला असेल, गुणाकार करायचं काम नाही. पहा संख्या किती आहेत 7, यांची सरासरी किती आहे 19. त्यापैकी पहिल्या 6 संख्यांची सरासरी किती आहे 15. 7 लोकांना 19 रुपये द्यायचे हा नियम आहे. त्याच्यातल्या 6 लोकांना किती दिले 15. एकाला किती कमी दिले बरोबर आहे, एकाला कमी किती दिले 4, एकाला 4 रुपये कमी दिले. नियम होता की 7 लोकांना 19 रुपये द्यायचे, एकाला 4 कमी दिले. असे किती लोकांना कमी दिले 6 लोकांना, म्हणजे 24 रुपये मी कमी दिले. आता हे 24 रुपये एक्स्ट्राचे कोणाला द्यावं लागेल 7व्या माणसाला, त्याला नियमानुसार किती द्यायचे 19. पण या ज्या 6 लोकांना कमी दिले तेही कोणाला मिळतील 7व्याला बरोबर आहे. ते किती मिळणार आहे 24, 9 4 13, हातचा आला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 1 किती 4, म्हणजे उत्तर किती येणार आहे 43. तर आपलं उत्तर किती येईल 43 बरोबर आहे. तर याला पाळा म्हणायचं काम नाही,
नाही तर तुम्हाला 3 पाढे म्हणून एक वजाबाकी करावी लागेल. पुढचा प्रश्न पहा. आता हा प्रश्न इतका लॉजिकल आहे, हा जितका कठीण तितका सोपी प्रश्न आहे. 47 मुलांची सरासरी किती आहे? 47 आहे. मुलं किती? 47. सरासरी किती? 47. असे लक्षात आले की एका मुलीचे वजन 30, बरोबर आहे, 30 किलोग्रॅम आहे, पण चुकीने ते किती लिहिले? 47 लिहिले. म्हणजे एक्स्ट्राचे किती लिहिले? 17. बरोबर आहे, 17 वजन चुकून त्या ठिकाणी आलेलं आहे. आता सरासरीचा अर्थ काय असते हे सर्वांना माहित आहे. सरासरी म्हणजे समान प्रमाणात वाटणे. 17 जर चुकून आलेलं आहे तर आता हे 17 वजन जे आहे ते सगळ्यांचं कमी होईल, पण हे 17 कोणामध्ये वाटून कमी करावं लागेल? किती लोक आहेत? 47. मग आता पहा, या 17ला कशाने भागायचं आहे? 47 लोकांचं 17 वजन कमी होईल, म्हणजे हे 17 मधला काही भाग प्रत्येकाला भेटील. तो मला एवढं समजलं की हे पॉइंट मध्ये उत्तर आहे पहिलं. आणि पॉइंट मध्ये आलं तर ह्या दोन्ही काय आहेत? मूळ संख्या आहे. तो एक्झॅक्ट भाग जाणार नाही, म्हणजे येणारं उत्तर 47 पेक्षा स्लाइडली पॉइंट मध्ये कमी आहे. तुम्ही ऑप्शन पाहिले तर हे 47 आहे, हे चुकीचं आहे. हे 47 पेक्षा जास्त आहे, तेवढं तर आपल्याला कमी करायचं आहे, कारण ते वजन चुकून जास्त आलेलं होतं. 47 पेक्षा थोडस कमी करायचं आहे. पण इथं काय दिलं पहा, 46.6. हे एक्झॅक्ट उत्तर पॉइंट मध्ये येणार नाही, कारण ह्या दोन्ही संख्या काय आहेत? मूळ आहे. दोन्ही संख्या मूळ आहे. हे जर लॉजिक तुम्हाला समजलं तर तुम्हाला लगेच समजेल की याचं उत्तर जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे त्या ठिकाणी द्यावं लागेल. मग आता या दोन पैकी कोणतं उत्तर असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? भाग द्यावा लागेल. बरोबर आहे, 0.36. मग आता जो आपण तुम्ही जर भाग दिला तर या दोन पैकी कोणतं उत्तर येईल? बरोबर आहे, एक तर हे उत्तर येईल किंवा हे उत्तर येईल. पॉइंट मध्ये जो फरक पडेल त्याच्यावरून आपल्याला उत्तर त्या ठिकाणी काढायचं आहे. तर मग आता तुम्हाला कमेंट करायची आहे की या दोघांपैकी उत्तर कोणतं येणार आहे. बरोबर आहे, त्या दोन पैकी एक उत्तर आहे ते तुम्हाला सांगितलं. पुढचा प्रश्न पहा. 2026-27 चा अर्थसंकल्प नुसार 2.5 ते 5 लाखाच्या उत्पन्नावर 5% आयकर देतो. बरोबर आहे, जर तुमचं उत्पन्न 2.5 ते 5 लाखाच्या दरम्यान आहे तर तुम्हाला किती कर द्यावा लागेल? 5% कर द्यावा लागेल. जर एका व्यक्तीचे उत्पन्न किती होतं? 2 लाख असून त्याच्या उत्पन्नात 40% वाढ झाली. पहिले किती होतं? 2 लाख. 40% म्हणजे काय? हे झाले 10%. किती? 20,000. बरोबर आहे, 20,000 10% झाले तर याचे 40% 20 चूक किती? 80,000. म्हणजे याचा अर्थ त्याचं जे आहे उत्पन्न ते किती झालं? 2,80,000. मग हे 2.5 ते 5 लाखाच्या दरम्यान आहे तर याला किती कर लागणार आहे? 5%. तर मला माहित आहे एका संख्येनंतर पॉइंट दिला तर हे किती झाले? 10%. 10% किती आहे? 28,000. मला किती पाहिजे? 5%. 10%च्या अर्धे 5%, 28,000च्या अर्धे किती येतील? 14,000. म्हणजे ऑप्शन क्रमांक काय असणार आहे? सी. कुठेही याला कोणतंही कॅल्क्युलेशन करायचं काम नव्हतं. अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला तो प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. पुढचा प्रश्न पहा. एक रेडिओ काय झाला? 1440 रुपयाला विकल्याने 10% काय झाला? तोटा. बरोबर आहे, 10% तोटा झाला. कितीला विकल्याने? 1440 रुपयाला विकल्याने 10% तोटा होतो. आणखी किती रक्कम जास्त घेऊन तो रेडिओ विकावा म्हणजे 10% नफा होईल. बरोबर आहे, मग आता मला समजलं कोणतीही खरेदी किंमत ही नेहमी किती असते? 100%. जर 10% तोटा झाला तर ती वस्तू कितीला विकली? 90%ला. बरोबर आहे, आणि जर आपल्याला वाटलं असेल की 10% नफा व्हायला पाहिजे तर 100 अधिक 10 किती व्हायला पाहिजे? 110%. मग मला समजलं हा किती टक्के वाढवा लागते? 20%. मग आता पहा, पहिले मला हे पाहावं लागेल 10% तोटा म्हणजे काय? 90. बरोबर आहे, 90% म्हणजे काय? एवढे. आणि 10% नफा म्हणजे काय? 110. हा फरक कितीचा आहे? 0 जर कट केलं तर 9 म्हणजे किती दिले आपल्याला? 1440. तर मला जर याला 110% लिहायचे असेल तर किती? पहा, 16 किती होतात? 16 144. बरोबर आहे, आणि पुढे काय केलं? 0. तर मला 11लाही कितीने गुणावं लागेल? 160 ने गुणावं लागेल. बरोबर आहे, 1 म्हणजे किती आला? 160. तर 2 म्हणजे किती? 320. तर आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक सी.
कारण जसा हा रेशो मध्ये 9 आहे, हा 9चा 11 करायचा, किती वाढवायचा आहे 2. मग 1 म्हणजे किती आला 160, तर 2 म्हणजे किती 320. या प्रकारे तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करावा लागेल जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे तर. बरोबर आहे. पहा पुढचा प्रश्न काय दिला, एका रेल्वेच्या खांबाला, बरोबर आहे. हा प्रश्न मला वाटते 4 ते 5 जिल्ह्यांमध्ये संख्या बदलून हा प्रश्न आलेला आहे. एक रेल्वे एका खांबाला किती 10 सेकंदामध्ये. खांब म्हणजे तुम्हाला माहिती आहे जी गोष्ट उभी आहे त्याच्यामध्ये फक्त कोणाची लांबी असते, रेल्वेची, आणि जी आडवी असते रेल्वे सोबत पूल, बोगदा, प्लॅटफॉर्म, नदी, असं काही असलं तर त्याच्यामध्ये दोघांचीही लांबी असते. बरोबर आहे. आणि काय करते आता 150 मीटर प्लॅटफॉर्मला किती 16 सेकंदामध्ये. आता हा किती मीटर प्लॅटफॉर्म आहे 150, यामध्ये रेल्वेचीही लांबी आहे आणि प्लॅटफॉर्मची लांबी आहे. जर प्रकरण तुम्हाला माहित आहे तर ही सांगायची आवश्यकता नाही. सांगा किती सेकंदाचा फरक पडला, 6 सेकंदाचा फरक पडला. हा कशामुळे पडला, हा पडला 150 मीटरचा प्लॅटफॉर्म आल्यामुळे. म्हणजे रेल्वे 6 सेकंदात किती जाते 150. मला विचारलं काय, तर रेल्वेचा वेग किमी प्रति तास काढा. पहा 6 सेकंदात 150 जाते, तर एका सेकंदात किती 25 किती होतात 150. म्हणजे मीटर पर सेकंद वेग किती आला 25. मीटर पर सेकंद वेग आला 25. याला जर किमी प्रति तास, बरोबर आहे, त्याच्यामध्ये जर कन्वर्ट करायचं आहे तर कशाने गुणतात 18/5. 5/5 25 आणि 18/5 किती 90. बरोबर आहे. म्हणजे किमी प्रति तास वेग किती असणार आहे 90. हे आपलं उत्तर असायला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला तो प्रश्न सॉल्व्ह करायचा असतो. पुढे पहा काय दिलेला आहे. बरोबर आहे. काळकाम वेगचा हा प्रश्न दिलेला आहे. याच्यावर आपली सिरीजही आलेली आहे. याच्यावर एक टॉपिक आपण घेतलेला आहे. तो व्हिडिओ जर पाहिला तुम्हाला निश्चितच हा टाईप त्यामधून समजेल. पहा काय दिलं, मजूर, त्याच्यानंतर तास, आणि 20 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवतात. मजूर, तास आणि दिवस सोबत लिहितात. पुन्हा मजूर आले तर ते छेदामध्ये लिहितात. सोपा नियम आहे. किती आहे 30 मजूर दररोज 10 तास काम करून ते काम किती दिवसामध्ये संपवतील. पहा काय होईल. बरोबर आहे. आता कट झाला तर 30 काय होईल कट. 10 एक 10, 10 दुनी 20, तर 40 दुनी किती 80. बरोबर आहे. तर 40 दुनी असणार आहे 80. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. पहा पुढचा प्रश्न आहे, एका प्रवाहाची गती, बरोबर आहे, प्रवाह किती आहे 10 किमी प्रति तास आहे. एक जहाज प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, बरोबर आहे, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काय करतो, बरोबर आहे, शांत पाण्यात जहाजाचा वेग, बरोबर आहे, शांत पाण्यात जहाजाचा वेग वजा प्रवाहाचा वेग, बरोबर कसा असतो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग. हे याचं बेसिक आहे, ही त्याची कन्सेप्ट आहे. मग आता काय होते पहा, प्रवाहाच्या विरुद्ध काय करते 20 किमी अंतर 20 मिनिटात जाते, तर आपल्याला काय पाहिजे किमी प्रति तास. 20 मिनिटात जर 20 किमी अंतर, तर 60 मिनिटामध्ये किती जाणार आहे 60 किमीचं अंतर जाईल. यामधला प्रवाह किती आहे 10 आहे. म्हणजे हे 60 वजा 10 करून आलेले आहेत. कशामध्ये वजा 10 केले तर 60 येतात 70 मध्ये. बरोबर आहे. कशामध्ये 70 मध्ये. याचा अर्थ जहाजाचा जर वेग काढला तर किती असणार आहे 70. हे आपलं उत्तर असायला पाहिजे. बरोबर आहे. अत्यंत सोपी प्रश्न होता. पुढे पहा 10 वर्षापूर्वी. मग आता प्रश्न आपल्याला दिलेला आहे आणि उत्तर आपल्याला पुन्हा वैवारीचा प्रश्न आहे. मी पुन्हा पहिल्याच प्रश्नात सांगितलं काय लिहायचं आज, इथं आज लिहून टाकायचं. 10 वर्षापूर्वी रवीच्या आजोबाचे वय त्याच्या वयाच्या किती होते 8 पट. बरोबर आहे. 8 पट होते. किती वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी. 8 वर्षानंतर म्हणजे इथून पासून आजपासून किती 8 वर्ष जर पुढे गेलो तर आजोबाचे वय त्याच्या वयाच्या किती होणार आहे 3 पट त्या ठिकाणी होईल. किती पट होणार आहे 3 पट. आता मला सांगा जर आपण याची डबल केली तर 1 ची डबल किती 2, 3 ची डबल किती 6 होईल. पण हा रेशो चालणार नाही. मग याची जर आपण दुप्पट करून तिप्पट केली तर काय होईल 1 ची डबल 3, 3 ची डबल किती 9. तर रेशो बॅलन्स होत नाही. मग अशा वेळेस याला दुसरी पद्धत काय आहे की यांच्यातला फरक घ्यायचा आणि त्या फरकांनी त्या रेशोला गुणायचं. बरोबर आहे. पहा हा फरक कितीचा आहे 2चा आहे. 2नी याला गुणा तर बे एक बे, बरोबर आहे, बे 8 किती 16, फरकाने गुणा 7 एक 7,
बरोबर आहे. 7 त्रिक किती 21. तर हा रेशो बघा कितीने हा बॅलन्स झाला, कारण हा कितीने वाढला 5ने. बरोबर आहे. आता हे किती वर्ष आहेत पहा. 10 आणि 8 किती 18 वर्ष. बरोबर आहे. काय झालं 10 वर्षापूर्वी आणि नंतर किती नंतर 8 वर्षानंतर. बरोबर आहे. 10 वर्षापूर्वी किती होतं रेशो 1:8 होता. 8 वर्षानंतर म्हणजे हा 10 आणि 8 किती 18. रेशो 5. 5 म्हणजे किती आहे 18 वर्ष. बरोबर आहे. रेशो मध्ये 5 वाढते म्हणजे किती वर्ष 18 वर्ष. बरोबर आहे. तर 8 वर्षापूर्वी रवीच्या व आजोबाच्या वयाचे गुणोत्तर काय असेल. मग आता हा प्रश्न झाला थोडासा कठीण. आपल्याला काय करावं लागेल. 5 म्हणजे 8. तर हा रेशो तुम्ही इथं लावला तर इथं काय होईल पहा. याला जर 5 ने भागलं तर उत्तर किती येणार आहे 3.6. 1 बरोबर किती असेल 3.6. तर आपल्याला रेशो कधीचा पाहिजे 8 वर्षापूर्वीचा पाहिजे. तर आपल्याला आजचं वय त्या ठिकाणी काढावं लागेल. बरोबर आहे. मग आता हा रेशो आला 7:21 आणि हा रेशो कधीचा आहे किती वर्षापूर्वीचा आहे 10 वर्षापूर्वीचा. याला जर गुणलं तर किती 7.2. बरोबर आहे. 36 दुनी. आणि याला जर गुणलं तर 16 ला कशाने गुणावं लागेल 3.6 ने. 16 96 सोरती 48 9 किती 57.6. बरोबर आहे. किती आहे 57.6. मग आता याला आपल्याला हे कधीच आहे 10 वर्षापूर्वी 2 कमी करा तर किती होतील 5.2. बरोबर आहे. आणि इकडे जर 2 कमी केले तर 57 मधले 2 गेले तर किती 55.6. बरोबर आहे. 5.2 आणि 55.6 याचा जर आपण त्या ठिकाणी रेशो काढला तर आपल्याला सहज त्या ठिकाणी उत्तर जे आहे ते आपल्याला मिळेल. बरोबर आहे. पहा पुढचा प्रश्न काय दिला. एका शाळेतील 10% 10% मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या 1/5 आहे. मग आता मी समजलं की मुलं त्या शाळेतले मी किती समजले 100. काय झालं एका शाळेतील 10%. आता या 100चे 10% किती 10. बरोबर आहे. या 100चे 10% एका शाळेतील 10% मुलांची संख्या म्हणजे हे 10 मुलींच्या संख्येच्या 1/5 आहे. बरोबर आहे. म्हणजे हा कितवा भाग आहे 5वा भाग आहे. म्हणजे हे जर मुली 50 असतील तर मुलं किती 10 आणि हे मुलांचे किती आहे 10% आहे. तर मला समजलं की वर्गातल्या मुली किती आहेत 50 आहे. वर्गातल्या मुली किती आहेत 50. त्या शाळेतील मुले व मुली यांचे गुणोत्तर किती. तर मुलं किती आहेत 100 आणि मुली किती आहेत 50. 100 50 दुनी 100 50 एक 50 रेशो किती येईल 2:1 हे आपलं उत्तर आहे. रेशो मध्ये एकाच 2ही दिलेला आहे हे लक्षात ठेवा. एकाच 2 हे उत्तर नाही. उत्तर काय असणार आहे 2:1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. पुढे पहा काय दिलेलं आहे. 6 साडी आणि 4 शर्ट. बरोबर आहे. साड्या किती 6. साड्या 6 आणि शर्ट किती. बरोबर आहे. शर्ट किती आहेत 4. यांची किंमत सारखी आहे. याचे अर्धे केलं 3 साड्यांची किंमत कशाची आहे 2 शर्टच्या बरोबर आहे. एवढं मला समजलं. जर 10 साडी आणि 12 शर्ट मग साड्यांमध्ये कन्वर्ट करा. बरोबर आहे. तर शर्ट किती आहेत 12. तर बेसक 12. बरोबर आहे. तर 3 किती 18. म्हणजे याचा अर्थ 12 शर्टची किंमत किती साड्यांच्या बरोबर आहे 18. म्हणून 10 साड्या अधिक किती 18 साड्या तर किती झाल्या एकूण झाल्या 28 साड्या. बरोबर आहे. यांची एकूण किंमत किती आहे 8400. तर मला समजलं की 28 गुणिला किती 28 गुणिला 3 म्हणजे एका साडीची किंमत. बरोबर आहे. एका साडीची किंमत किती आली 300. एका साडीची किंमत आली 300. तर काय पाहिजे 1 डझन साडी म्हणजे 12 त्रिक किती 3600. साड्यांची किंमत किती आली 3600 अधिक अर्धा डझन शर्ट. आता मला सांगा जर ही किंमत आपण 10 साड्यांची घेतली तर 10 त्रिक किती 300. बरोबर आहे. मग आपल्याला पाहिजे की 300 म्हणजे 3 दुनी किती 600. बरोबर आहे. हे 600 किंमत आहे. कारण ह्या साड्या किती आहेत 3. एका साडीची किंमत 30. 30 आणि 3 त्रिक किती 900. तर ही किंमत झाली 900. हे कशाची आहे 2 शर्टची म्हणजे एका शर्टची किंमत किती आहे 450. तर अर्धा डझन शर्ट म्हणजे याचा अर्थ 45 गुणिला किती 450 गुणिला 6. 45 दुनी 90 आणि नमत्रिक किती 27 म्हणजे किती 2700. बरोबर आहे. तर हे काय करावं लागेल 2700 आपल्याला प्लस करा 0 0 7 6
बरोबर आहे. 13 हातचाला 1, 3 आणि 2 5 आणि 1 6. तर उत्तर किती येईल? 6300. ऑप्शन क्रमांक ए हे आपलं उत्तर असायला पाहिजे. पुढचा प्रश्न पहा. विजयकडे 150 चलनी नोट आहे. आता याला पेन घेऊ नका कारण हा अत्यंत सोपी प्रश्न आहे. विजयकडे 150 चलनी नोट असून त्यांची किंमत 4200 आहे. काही 50 आणि काही कशाच्या आहेत? 20च्या नोटा आहेत. तर काय करा पहा. मला एवढं समजलं 11 5. आता 50च्या आणि म्हणजे हा रेशो किती आहे? 5:2 आहे. जर इकडे आपण हा रेशो लिहिला बरोबर आहे. आता इकडे जर रेशो लिहिला तर काय होईल? 13 5 65, बेदुनी 4, 65 आणि 4 69. मूळ संख्या उत्तर येणार नाही. बरोबर आहे. इकडे पहा, नम 5 45 आणि साइन दोन्ही 12, 45 आणि 12 किती येईल? 57. म्हणजे हे 57, हे 69, हे येणार नाही. हे आता काय होईल पहा, 6 5 5 30 आणि 9 2 18, 30 आणि 18 किती? 48. बरोबर आहे. 11 5 55, 4 2 8, तर किती आले? 63. मला समजलं हे दोन्ही मूळ संख्या आल्या. तर हे तुम्हाला समजलं असेल मी काय करत आहे. या 5नी 13ला गुणलं, 13 5 65, बेदुनी 4, बेरीज केली तर 69 आली. म्हणून हे दोन्ही उत्तर आलेलं नाही. 63 आणि 42 पैकी 4200 बरोबर आहे शी रिलेटेड कोण आहे? कारण मला समजेल हा कट होईल पहा. 7 सकम 42, 7 नम किती? 63, 600 भागीला 9 हा भाग जाईल. म्हणून याचं उत्तर किती असणार आहे? रेशो 11:4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. पुढे पहा. हसल यांनी पोलीस मुख्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्रिकोणाकृती मैदानावर वृक्षारोपण कार्यक्रम करण्याचे आयोजन केले. लावलेल्या झाडांची रचना पहिल्या ओळीत 1, दुसऱ्या ओळीत 2, तिसऱ्या ओळीत 3 अशा प्रकारे 25 ओळीत झाडे लावली. म्हणजे सरळ सरळ 1 2 3 4 5 अशी बेरीज आहे 25 पर्यंत. पुढे काय केलं पहा. त्यात सर्वात लांब म्हणजे कोणती? 25 झाडांची लाईन कशाची आहे? अशोकचे झाड आहे. इतर सर्व सागवानचे आहे. तर एकूण सागवानचे झाड किती? म्हणजे मला सरळ समजलं 25 नी लाईन सोडली तर बेरीज कशाची करायची आहे? 1 ते 24 ची. बरोबर आहे. 24 आणि 1 किती? 25. 25 गुणिला एकूण आपल्याला काय झालं? 25 चे अर्धे. बरोबर आहे. मग आता याला एक तर 12 नी गुणा. बरोबर आहे. त्याचे अर्धे करा. तर 12 पंच 60, 12 दोन्ही 24, 24 आणि 6 किती? 30. तर उत्तर किती येणार आहे? 300. 300 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. प्रश्न दिसायला खूप मोठा वाटेल पण अत्यंत सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा काय दिलेला आहे. आणि या प्रश्नामध्ये काय दिलं? 1200 चौरस मीटर क्षेत्रफळ आहे. रुंदी दिली. बरोबर आहे. 4 पदरी तारेचं कुंपण दिलं. रुंदी दिल्याबरोबर मला समजलं हा कशाचा प्रश्न आहे? आयताचा हा प्रश्न आहे. बरोबर आहे. मग आता आपल्याला काय काढावं लागेल? पहिले काढावं लागेल की लांबी किती आहे. तर काय करसाल? लांबी गुणिला रुंदी म्हणजे क्षेत्रफळ. तर क्षेत्रफळ भागीला काय काढावं लागेल? रुंदी. 12 1 12. बरोबर आहे. 12 दोन्ही 24. मग 2 नी जर भागलं तर किती येणार आहे? 50. मग आता जर 50 50 24 24 तर काय होईल पहा. 50 आणि 50 100, 24 आणि 24 148. 148 हे काय झाले? हे झालं एक पदरी तारेचं कुंपण. 148 गुणिला किती? 4. बरोबर आहे. मग आता 4 8 32. शेवटी कोण आला? 2. बरोबर आहे. 4 8 32, 7 आले 3. 4 चूक 16 आणि 3 19, 7 आला 1. 4 1 4 आणि 5. 592 गुणिला किती? 66. बरोबर आहे. कारण तारेची किंमत किती आहे? 66 आहे. आता लॉजिकल लक्षात द्या. शेवटी काय पाहिजे? 2. तर ही मोठी संख्या, हे तर उत्तर येणार नाही, हे उत्तर येणार नाही. शेवटी मला त्या ठिकाणी 2 पाहिजे. आता राहिलं या दोघांपैकी आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर मला सांगा 500 ला जर तुम्ही समजा हे 500 आहे, 2 वेळा लिहिले. बरोबर आहे. तर किती होईल? 2 वेळा लिहिले तर किती होतील? 1000. 66 वेळा लिहिले तर हे 33,000 प्लस त्या ठिकाणी होतील. मग ही जी संख्या आहे खूप जास्त होईल. त्याच्यामुळे उत्तर किती येईल? 39,072 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. पुढचा प्रश्न पहा. पैसे जास्त मिळतील. या प्रश्नामध्ये काहीच समजलं नाही. कदाचित टायपिंग मध्ये काहीतरी चूक झालेली असेल पहा. एका व्यक्तीजवळ काय आहे? 5 पत्र आहे आणि ते ते पत्र 3 पोस्ट बॉक्स मध्ये टाकायचे आहे. तर ते किती वेळा
वेगवेगळ्या प्रकारे टाकावे लागेल. बरोबर आहे. हे 3 पत्र आहे. बरोबर आहे. मग आता ते 5 वेळा तर आपल्याला काय करावं लागेल, याचा 3 त्रिक 9 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, 81 त्रिक किती 243. तर उत्तर किती असणार आहे 243 हे आपलं उत्तर आहे. गटातील वेगळा महिना शोधा. जुलै 31चा आहे, ऑगस्ट 31चा आहे, ऑक्टोबर 31चा आहे, सप्टेंबर 30चा आहे. त्याच्यामुळे उत्तर काय असणार आहे सप्टेंबर हे आपलं उत्तर असायला पाहिजे. बरोबर आहे. हा पुढचा प्रश्न जो आहे 92 नंबरचा तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे आणि कमेंट त्या ठिकाणी करायचे आहे. बरोबर आहे. पहा, एका पिंजऱ्यात 12 सोडून सर्व बदक, 11 सोडून मोर आणि 17 सोडून पोपट आहे, तर पिंजऱ्यात एकूण किती आहे. काय करतो, जर हे 3 प्रकारचे आहेत तर याला भागीला 2, जर हे 4 प्रकारचे असतील तर भागीला 3. 3 प्रकारचे आहेत तर बेरीज करा, काय होईल पहा. 17 ने 18, 18 28 12 किती झाले 40. तर 3 प्रकारचे आहेत तर भागीला 2, 40 भागीला 2 उत्तर किती होईल 20. बरोबर आहे. 20 हे आपलं उत्तर त्या ठिकाणी आहे. बरोबर आहे. आणि हा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, कारण आपण 3 प्रश्न कंटिन्यू सॉल्व्ह केलेल्या प्रोबॅबिलिटीचे एक जो आहे तो तुमच्यासाठी मी सोडतो. पहा, 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे. 5 आणि 4 9, 7 आणि 2 9, 6 आणि 3 9, 3 आणि 6 9. सगळेच ऑप्शन त्यांनी क्लोज दिले म्हणून हा प्रश्न सॉल्व्ह करू. पुढे पहा काय दिलं. त्या संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या 27 ने पण कशी पाहिजे मोठी. 54 चे उलट लिहिले तर 45 हे लहान होतील. बरोबर आहे. 27 चे उलट लिहिले तर किती होतील 72. 63 चे उलट लिहिले तर 36 हे लहान होत आहे, हे लहान होत आहे, उत्तर नाही. बरोबर आहे. हे किती होतील उलट लिहिले तर 63. आता एक तर उत्तर 27 आहे किंवा 36 आहे, पण यांच्यातला फरक कितीनी पाहिजे 27 नी मोठी पाहिजे. तर हे 27 आणि 27 54 होतात, म्हणजे हा फरक नाही. तर याचं उत्तर किती आहे ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर असायला पाहिजे. बरोबर आहे. आणि काही मोर आणि काही काय आहेत, हा प्रश्न मला वाटते ऑलमोस्ट बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हा प्रश्न आलेला आहे. बरोबर आहे. मोरांना 2 पाय असतात, हरिणांना 4 पाय असतात. एकूण संख्या किती आहे, त्यांची एकूण संख्या 80 आहे. बरोबर आहे. आणि पायांची एकूण संख्या 200 आहे. तर हरणांची संख्या आपल्याला सांगायची आहे. मला असं वाटते की प्रश्न जो आहे तो अत्यंत सोपी आहे आणि तुम्हाला कमेंट त्या ठिकाणी करायची आहे. सांगा या प्रश्नाला जर पेन घेतला. बरोबर आहे. कारण की हा अत्यंत सोपी प्रश्न आहे. काय लॉजिक आहे 3 7 5 9 पहिल्या काय आहेत, तर ह्या 3 7 आणि 5 हे काय आहेत मूळ संख्या आहे. 9 ही मूळ संख्या नाही. त्याच्यामुळे उत्तर काय असणार आहे 9. हा प्रश्न आपण सॉल्व्ह करू, कारण या प्रश्नामध्ये गडबड होते. 5 मांजरे 5 उंदीर 5 मिनिटात खातात. बरोबर आहे. 5 मांजरे मिनिटात म्हटलं म्हणून 5 आणि काम. बरोबर आहे. 5 उंदीर खायचं काम आहे ते कुठं लिहितो छेदामध्ये. तर एक मांजर एक उंदीर. बरोबर आहे. एक मांजर आणि हा एक उंदीर खाते तर वर काय करावं लागेल, सरळ हे 5 5 25 भागीला किती 5. बरोबर आहे. तर 5 5 25 तर उत्तर किती येणार आहे 5. बरोबर आहे. तर किती मिनिटे लागतील 5 मिनिटे त्या ठिकाणी लागतील. तर आपलं ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर असायला पाहिजे. बरोबर आहे. एका षटकोनी मैदानावर सर्व बाजूवर मुलांना उभे करायचे आहे. प्रत्येक बाजूवर समान अंतरावर 15 मुले आली पाहिजे. तर एकूण मुले मैदानावर किती असतील. बरोबर आहे. आता षटकोनाकृती आहे तर काय होईल 15 मुले प्रत्येक बाजूवर. तर आपल्याला सहज उत्तर वाटेल 15 स किती 90. अत्यंत सोपी आहे. पण कारण की 2-2 मुलं जे आहे प्रत्येक बाजूवर कॉमन येतील. अशा प्रकारे पहा, समजा हे 2 मुलं आहेत, इथं 15 आहे तर हे 13. बरोबर आहे. आणि इथं हे किती 13. तर हे 2 बाजूवर काय झालं, हे 2 इथं कॉमन इथं कॉमन, म्हणजे 6 बाजूवर 6 कॉमन येतील. म्हणून हे 6 वजा केले तर उत्तर किती येईल 84 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. उत्तर किती असणार आहे 84. आणि पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 100 तुम्हाला कमेंट त्या ठिकाणी करायची आहे. बरेच प्रश्न आपण त्या ठिकाणी घेतले, काही प्रश्न तुमच्यासाठी दिले आहेत. बरोबर आहे. तयारीसाठी तुम्हाला ते प्रश्न दिले आहे, याची तुम्हाला कमेंट करायची आहे. आणि पुन्हा आपण भेटू एका नवीन जिल्ह्याच्या पेपर विश्लेषणासहित. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.